नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. तर आज आलो भुईमुग निंदायला. म्हणजे बराच गाभाळा झालं आणि कसा भारी उतरून आला पाठीमाग तुम्हाला दिसतच. आज दुपारून आलो इकडं. तिकडं वर लसूण होता ना, तो लसूण निंदत राहिलो म्हणून टाईम झाला इकडे यायला. परत शेळ्या बाकऱ्यांना वैरण कापून आणले इकडून तिकडून. घरी केलंय ती आहे म्हणायला, दुसरी आदलून बदलून आणली. पहा एवढले गोळ झाले किंवा वायकाव निंदाय खोदायला लागलाय. ते पुढच्या पाण्यावर डायरेक्ट तिला बीच येणार ना. आता सध्या सुद्धा त्याला बी आल्यात सारखाच आहे जमा आहे. पाय शेंड्यात कोंबत दोन प्रकारचे, ही गोल पानाची आहे आणि आता तो टाकली ती गोलच आहे, पण एक जाड पानाची एक चपटे पानाची. खरबुडी चोपडी, ही खरबुडी पानाची आणि चोपडी पानाची. एवढले गोळ आहे आणि तुम्हाला इकडं दाखवतो अजून. पाय इकडे भिजलंय, तिकडे पाकी आवडला गाभाळा झालाय. हे पा भुईमुगाची टाळ आहे तेवढले गाभाळ आहे तेवढाच झालंय. हे फाट गोळ झाले पाय. त्याच्यामुळं ना पाणी भरला नाही, पाण्याची जरूरत होती पण आहे ना मित्रांनो. हे गोळ पा गबाळ बराच झालंय. तर पहिला ना हलवून देतो, माझे गबाळ तापून मरून जाईल. चला घेतो निंदून. अरे बापरे, किती वापस झालं. 1 2 3 4 5वे वापेला आलो मित्रांनो. हे पा गुळ. अरे गुळ आहे का? गुळची मम्मी आहे का पप्पा आहे का डॅडी? एवढी कुठं गुळू बरं पै अजून भुईमुग तो उतरून नाही आला आणि एवढला गाभाळा जरा झाले. हो कसा व्हायचा. त्यांना नाशिक मारायचं होता पण केला कॅन्सल. भुईमुग दुखण्या पडतो आणि अशी चवळी मरून जाते, त्याच्यामुळं नाही त्यांना नाशिक मारला. मला चाललं निंदूनच घेऊ. बरं निंदायसारखा वावर आहे, एकदम नरम आहे. काही कडक नाही, फक्त हलवून द्यायचे. असे गुळ उलटं पालटं पाडून द्यायचे. 2 दिवस कशी उन्हात मरून जाणार. तर अशी निंदणी चालू आहे आता. सध्या कोणी निंदितही नाही, खुरपतही नाही, सगळं तणनाशक निघलं आहे. तर आपण घेतो निंदूनच. इकडे पुढं वाल्ला आहे, भिजेल आहे. भार चालू असल्यामुळं कोणतरी डळावले असेल गेला इकडे भिजून. इकडे एवढा तोंडा इकडे, इकडं नाही भिजेल. चालाय नळ्यांचाच प्लॅन. असं निंदून झालं का निंदल्या इकडे पा कसं भारी दिसतो, एकदम भारी भुईमुग दिसतो. आणि इकडे निंदेल नाही तर एवढा खास दिसत नाही. हां, इकडे डावळा बुरकाट वावर दिसत आणि इकडं काळा दिसत. माती हलवली नुसता भुईमुग दिसतो. तर कसं काय मित्रांनो, कमेंटमध्ये भुईमुग दाखवा आणि म्हणजे कळवा. आणि नळ्यापासून पाणी सोडायचं विचार दिसतो. पाहू नळ्यानं झालं सक्सेस आयडिया. आणि तुम्ही पाहत असतील हे कागद काय बांधलेला. तर मित्रांनो, हे कागद असं भुईमुगात बांधावा जेणेकरून कावळं जीव मोडा आल्यावर उकरून खाता. किंवा खारडे माहीत आहे ना, खारडे उकरून खाते. नेमकंच कोंबावं मोडावं किंवा पेरल्यावं त्याच्यापासून हे बचाव होतं. असे बरेच बांधायचे, 7 8 10 ठिकाणी बांधायचा. आता मी तर काय 2च ठिकाणी बांधलेलं, इडं आणि ते तिकडं. कारण मला तसं काही इडं खारडीचा अंदाज नाही वाटला. मागच्या वर्षी लय खारडीने खाला. मागच्या वर्षी बरंच कागद बांधलं ते. तर एक कागदाचा एवढा फायदा आहे, तो हलत राहतो वाऱ्यानं कंटिन्यू. आणि मग खारडी कावळं बिचकतात ते असं चरत असताना नादात. ते लगेच कोणतरी आला असं भरमतून मग उडून जातात. तर एवढा फायदा होतो आहे. असं कागद बांधायचे, पिशे बांधायचे आणि ते वाऱ्यानं ना. आणि शक्यतो हे झाड राहतात ना, ते कोपऱ्याने ते झाडांकडून तिकडून बांधायचे, उभे करायचं. तिकडूनच खारड्या येते ना.
आणि आडमादान वय द्यायचं आपला अंदाजानं जिडं जिडं वाटेल ना तिथे उभं करून द्यायचं. तर एवढा फायदा राहतो. मी खारडीपासून बचाव राहतो. तर आपलं 5 वाफ झाला, निंदल्या एकदम भारी दिसता. आणि चला आता इकडून निंदी जातो तिकडं. आणि आपण तामटा लावलं होते ना ते टायमाचा वांग्याचा झाड आहे इकडं, त्याला पाणी नसल्यामुळं त्या थोडं जाम पाडलंय. आता भुईमुगाला पाणी चालू केलं बरोबर सुधरल ते. मित्रांनो आपला मित्र आलाय पा फुलवरीवाला. मागचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असतील तर तुमच्या ध्यानात येईल. त्याचं म्हणणं आहे लय लवकर निंदायला सुरुवात केली आणि त्याला आता ना मी गाभाळा दाखवाय नेतून तुम्हाला दाखवतो पेशल. तुम्ही म्हणशाल खरोखर का निंदितो का मुद्दाम निंदितो. आवडली साय निघले मित्रांनो. सांगा कसा जागा शेतकऱ्यांनी हा कसा निंदायचा खुरपायचा. यांगून तर नाही क्लिअर दिसत पण ह्यांगून पा मोकार रान उठलंय. भुईमुग कमी गाबाळ जास्त आहे. आणि हा पा इकडून दंड लिपून गेलाय. हा शेजवार त्याच्यामुळे लवकर गाय घेतलंय निंदायला. ह्या चला मित्रांनो आज फुल निंदायचा जोर आहे. पण तुमचा काय कर रे, तुमचे काय कामधंदे झाले कळवा. आता जास्त करून हाच सीजन राहील. भुईमुग निंदणे खुरपणे, कांदे निंदणे खुरपणे आपल्याकडे चालू आहे. भुईमुग निंदणे खुरपणे तर इकडं अकोला साईडला तर लोकांचा कडाई आला असतील. आता आपले काय इगतपूर तालुक्यात आता शिकते निंदाय खुरपायला आला असतील भुईमुग. ते आपलं सॉरी कांद भुईमुग तर आलाच. तर बरेच जणांनी वलवून पेरेल, त्यांचं अजून नीट उतरेल नाही. त्या कोरडीत फिरून पाणी भरून निंदायला आलं. वावर जरा निचऱ्याचं आहे ना म्हणून एवढा टापाटाप झालाय. आलंय त्या वापशावर. आपण पेरल्यावर पाणी भरला त्याच्यावरच निंदला आहे डबल. अजून त्याला पाणी समजायचं भरेलच नाही. आता मस्त खत टाकून युरिया खत टाकायचा आणि मग पाणी भरून द्यायचं. आता 1 किंवा 2 दिवस मी टाकून देतो ही गोळू, म्हणजे मग ती गाबाळ मरून जाईल आणि ते